क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बघा आता जास्त टीम मीटिंग कोणी घ्यायचं नाहीत, कारण आयोजक सांगत आहेत जास्त वेळ कोणाला घेऊन देऊ नका. आणि खेळाडू कक्षामध्ये बॅटर लगेच रेडी ठेवायचं आहेत, लक्षात असू द्या. थोडंसं आपण बॅटरला खेळाडू कक्षाच्या पायऱ्यांवरती बसवलं तरी चालेल, काही हरकत नाही. बॅटर रेडी ठेवायचे. चल आपण मॅचकडे वळणार. आजच्या पूलमधला हा शेवटचा सामना असणार आहे. जो जिंकणार त्याचा प्रवास पुढे चालू राहणार आणि जो हरणार त्याला मात्र स्पर्धा सोडावी लागणार. आपण पाहतो एका बाजूला टीम आहे श्री गुरुदत्त चौताहिरवा मांडकोली ज्याने नाणेफेक गमावलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जयदुर्गा टेमगरपाडा ज्याने नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. स्ट्राईकला बॅटर आपण मनोज गुलवी यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला बंटा आहे. मागच्या मॅचचा हिरो ज्याने फार सुंदर खेळ साकारला. फलंदाजी करताना देखील जबाबदारीने क्रिकेट खेळला, तर गोलंदाजी करताना शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 16 धावा ज्याने वाचवल्या. बंटा पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावरती आहे. त्याकरता गोलंदाज प्रमोदला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रमोद तयार. दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला करूया सुरुवात. पहिलाच बॉल फुलर येत होता, खोलवर टप्प्याचा बॉल. अक्षरशः मी म्हणेन फलंदाजाला भाग पाडलं बॅटचा फेस खाली आणण्याकरता, स्वतःला वाचवण्यात आलं असंच म्हणावं लागेल. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. सन्मान देण्यात आलं. असे क्रिकेटच्या खेळामध्ये चांगला चेंडूचा सन्मान करायचा असतो, तो सन्मान देण्यात आला. चेंडू डॉट पाहायला मिळाला. पुढे सरकून यावेळेस समोरच्या दिशेने जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला. चेंडू वेगाने सरसावतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. येतोय षटकार. पाहायला मिळाला. बघा प्रमोदच्या चेहऱ्यावरती किती गोड स्माईल आहे, कारण त्याला देखील माहिती आहे हा चेंडू कशा प्रकारे अडवायचा होता.
प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु अंतिम क्षणी चौकार पाहायला मिळाला. आडव्या बॅटने यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मागे चाललाय. क्षेत्ररक्षण यावेळेस चांगलं पाहायला मिळालं. या चेंडूवरती आपण पाहतोय एकच धाव फलंदाजाला मिळणार. तर अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ हा संपलेला आहे. सो एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण प्रमोदला पाहिलं आणि त्याने खर्च केल्या धावा 15. एक चांगली स्टार्ट पाहायला मिळाली टीम जयदुर्गा टेमघरपाडा संघाने. अशा प्रकारे राजू सर जर धावसंख्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली तर नो डाऊट मी म्हणेन टेमघरपाडा संघ 50-55 धावा आरामात बनवू शकणार. परंतु टीम माणकोली आहे, सहजासहजी मागे हटणारा संघ नाही आहे. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, परंतु चांगली गोलंदाजी टाकावी लागणार. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये क्रिकेटच्या पटलावरती तुमचं नाव टी व्हीवरती किंवा पेपरावरती किती मोठं आहे ते महत्त्वाचं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये किती मोठी कामगिरी करता दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ते फार महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक 2 आणि त्याकरता स्वतः संगनायक आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सचिन माली आलेला आहे. चला सचिन, आपण जास्त वेळ घेऊ नका कारण त्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्या अनुषंगाने आपण प्रति चेंडूमागे जवळ देखील येऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. मनोज गोळी पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्याकरता. सचिन माली देखील तयार. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती. हा चेंडू आपण पाहतोय क्लिक करण्यात आला. अगदी हलक्या हाताने चेंडूला ढकलण्यात आलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आलं. आपण पाहतो एक धाव इथे नक्कीच पाहायला मिळाली. मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला आणि एक धाव पूर्ण देखील झाली. धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने आता 16 या अंकावरती आहे. सावध पवित्रा पाहायला मिळाला. स्ट्राईकला बॅटर यावेळेस बंटा आहे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल राजू सर, म्हणजेच काय तर उजवी आणि डावी जोडी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असते त्यावेळी प्रति चेंडूमागे फिल्डिंग ही बदलावी लागत असते. चांगली रणनीती पाहायला मिळते टेमघरपाडा संघाची. नक्कीच काय तर मी म्हणेन गोलंदाजच्या अगदी माइंडशी खेळलं जाते. बंटा आहे यावेळेस स्ट्राईकला आणि त्याच्याकरता फिल्डिंगमध्ये थोडंसं बदल करण्यात आलं. पूर्णपणे आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनमध्ये 4 खेळाडू हे तैनात करण्यात आले आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू यावेळेस हुक केला जातोय. चेंडू वेगाने सरसावतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये आणि जोपर्यंत चेंडूची पकड होणार, चेंडूची फेकी होणार होती संधी फलंदाजाला 2 धाबा पूर्ण करण्याची. बंटाने आपण पाहतोय पहिल्याच चेंडूचा खेळ साकारला आणि 2 धाबाने त्याचं अकाउंट ओपन झालं. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18 या अंकावरती आहे. विराट कोहली हा त्याचा जर्सी नंबर आहे. नेहमीच 18 क्रमांकाची जर्सी विराट कोहली घालत असतो. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहतोय बॅटच्या आतल्या भागेला चेंडू लागलाय. पुन्हा चेंडू आपण पाहिलं तेस्ट्यांच्या मागे विसावला गेला. क्षेत्ररक्षण यावेळेस चांगलं झालं आणि इथे बंटाने एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट करण्यात आली कारण बंटाला माहिती आहे संपूर्ण दिवसामध्ये मनोज गुळवीची बॅट फार सुंदर चाललेली आहे म्हणून स्ट्राईक रोटेट करण्यात आली. हे चांगलं क्रिकेट आहे. पुन्हा फिल्डिंगमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. सचिन माली देखील चांगली गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेले आहेत आणि अवघ्या 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आडव्या बॅटने ऑन साईडला चेंडूला वळवला जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळती 6. येतो षटकार. फटका पाहायला मिळाला. पाहिलं फलंदाजाने चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन करण्यात आला आणि षटकार इथे पाहायला मिळाला. फुल लेंथ आहे. यावेळेस आपण ड्राईव्ह करताना पाहायला मिळालं. काय जबरदस्त फटका होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा फलंदाजाने उचलला. 2 धाबा इथे पूर्ण झाल्या. क्रॅकिंग फटका पाहायला मिळाला. चेंडूवरती फार वेगाने बॅट फिरवण्यात आली होती. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 27 या अंकावरती. एक चांगली टोटल मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलटॉस बॉल वळवलाय ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडनं चुकी पाहायला मिळाली आणि या गोष्टी कुठे आता महागात पडणार. इथे दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न. विकेटची संधी आहे आणि इथे संधीचं सोनं होणार. बंटाला मैदान सोडावं लागणार. बघा याला म्हणतात
करे कोई और भरे कोई. देखील आता संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण टीमची टोटल जर पाहिली तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 28 या अंकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती खेळण्याकरता जग्गू आलेला आहे. आता क्रमांक 3 त्याला सांभाळायचं आहे. खरं तर क्रमांक 3 म्हटलं तर कमरेचा काटा मानला जातो. ज्याप्रमाणे कमरेचा काटा मिडल बॉडी बॅलन्स करत असते त्याप्रमाणे क्रमांक 3 हा मिडल ऑर्डर हे बॅलन्स करत असते आणि त्याकरता जग्गूवरती ती जबाबदारी आलेली आहे. क्रमांक 3 वरती त्याला पाठवण्यात आले. तर षटक क्रमांक 3 थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. प्रभाकरला मोर्चावरती लावण्यात आलेले. हे बॅटर चांगलं लागणार. पहिला चेंडू पुढे सरकून खेळायचं होतं. चेंडू जास्त बाहेर वळण घेतोय. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. थोडंसं खराब गोलंदाजी प्रभाकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक धाव पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जोडली जाणार. धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने आता 29 या अंकावरती पाहायला मिळते. हा चेंडू आता पाहिला जाणार. पुन्हा वाईट बॉल आहे. यावेळेस डाव्या हस्तीच्या बाहेर चेंडू आहे. धावफलक आपण पाहतोय. धावफलकावरती पुन्हा एकदा एक धाव आता जोडली जाणार. धावफलक आपण 30 या अंकावरती पाहतोय. फुल टॉस बॉल वळवलंय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा चुकी पाहायला मिळाली. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण विचार केला तर स्कोअर लेगला 2 झेल उडाले होते आणि दोन्ही झेल ड्रॉप करण्यात आलं. प्रभाकर थोडंसं नाराज आहे. तो कारण त्याला ठाऊक आहे या मॅचमध्ये विकेट किती महत्त्वाची आहे. जग्गूचा झेल सोडणं जणू काही आपल्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे आणि त्याच्याकडे चांगला खेळ आहे. त्याचा झेल सोडण्यात आलाय. याही वेळेला ऑन साईडला उडवलाय. पुन्हा डीपमध्ये क्षेत्ररक्षक. इथे मात्र चुकी नाहीये. पकडली गेली झेल. संपला फलंदाजाचा खेळ. आपण पाहतोय बघा कसं असतं ना राजू सर. कधी कधी चेंडू खेळाडूचा एवढा पाठलाग करत असतो. तुम्ही खेळाडूला कुठेही ठेवा चेंडू त्याच्याकडेच जात असतो. आणि आज आपण पाहतोय रजनीकांतचा चेंडूने पाठलाग पकडलाय परंतु यावेळेस त्याने चुकी केलेली नाहीये. झेल पकडली त्याने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश आलेला आहे. आता दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या बाजूला वळण घेतलं. पुढे सरकून याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. बीट झाला बॅटर, बीट झाला यष्टीरक्षक आणि चेंडू आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे सरसावला गेला. धाव इथे नक्कीच मिळाले. बॅटच्या आतल्या भागेला चेंडू लागला. धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने आता 33 या अंकावरती आहे. तर 2 विकेट गमावलेले आहेत टीम टेमगरपाडा संघाने. मनोज गुलवी आहेत स्ट्राईक करता. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साईडला पुल करायचं होतं. इथे आपण पाहतोय एक्झॅक्टली काय घडलंय. बॅटची कडा आहे. फलंदाज होतोय बाद. लागतोय झटका टेमगरपाडा संघाला.
बघा खेळाडू वृत्ती मैदानाच्या आपल्या आतमध्ये पाहायला मिळाली. जशी बॅटला कडा लागली, मनोज गुडी स्वतः हात वरती केला, सांगितलं की माझ्या बॅटची कडा आहे. एक चेंडू आहे, अजून एक चेंडू आहे. फुल टॉस बॉल आहे. यावेळेस ऑन साईडला वळवायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन तेवढंसं चांगलं नाही. चेंडू चालला स्कोअर लेकला. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले आणि इथे आपण पाहतोय 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 35 या अंकावर. तिथं षटक क्रमांक 3 हे आता संपलेलं आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्याकरता केतन आलेला आहे. स्ट्राईकला बॅटर आपण योगेशला पाहतोय. चला मॅच ऑन करायची आहे केतन, कारण त्यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. दूरवरचा चेंडू यावेळेस समोर खेळलाय. चेंडू भरपूर उंची गाठतोय, लांबी गाठणार का, परंतु इथे सचिन माली आहे, त्याच्या हातातून झेल सुटणं तेवढंसं सोपं नाही आहे. विकेट मिळाली केतन याला, तर योगेशला मात्र मैदान सोडावं लागणार. धावफलक आपण पाहतोय, धावफलकावरती 35 या अंकावरती आहे. 4 विकेट ह्या गमावलेल्या आहेत 35 या अंकावरती टीम जयदुर्गा टेमघर संघानं. न्यू बॅटर ललित आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला होता. आपण पाहतोय केतनचं व्हेरिएशन पाहायला मिळालं. लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे येतोय. पुढे सरकून यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू वळवला गेला. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन चांगलं आहे. प्रभाकर डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तर आपण पाहतोय एक धाव ललितच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. पुढे सरकून याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. कार्पेटच्या साईडने चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. धावफलक आपण पाहतोय 2 धावीच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळत आहे 38 या अंकावरती. शेवटचं षटक आहे. केतन चांगली गोलंदाजी करत आहे. कोणत्या प्रकारचा मोठा फटका अजून मारून दिलेला नाही आहे. यावेळेस आपण पाहतोय सरळ बॅटने खेळायचं होतं. बॅटच्या कडेला चेंडू लागला. इस्टनच्या मागून फार वेगाने प्रमोदाला झेल त्याने संपन्न केली, तर फलंदाज होतोय बाद.
हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलमध्ये यावेळेस आपण पाहतो तेवढंसं कनेक्शन चांगलं नाही आहे आणि इथे इथे आता मात्र विकेटची संधी आहे. विकेट मिळणार तर आपण पाहतोय चेंडू पॅडला लागल्यानंतर एक धाव देखील मिळाली. तो अशा प्रकारे आपण पाहतोय पहिलं पर्व संपलेलं आहे. पहिल्या पर्वाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 39 अंकावरती येणारे आता पुढचे 4 षटके आणि जिंकण्याकरता 40 धावींची गरज असणार आहे टीम माणकोली या संघाला. आपण पाहतो व्यासपीठावरती विराजमान सचिनजी म्हात्रे साहेब उपस्थित झाले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेतना सन्मानित करत आहोत. सचिन म्हात्रे साहेबांना आपण सन्मानित करत आहोत. हे पाहू शकता आमचे मान्यवर आपणास दाखवलं जात आहे आपल्या संगणकावरती. आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा आमच्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यानंतर आपण पाहतोय केतन म्हात्रे दादा देखील उपस्थित झाले. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. वेलकम केतन दादा, तुझं देखील स्वागत आहे आमच्या या स्पर्धेमध्ये. फार सुंदर आयोजन, फार सुंदर नियोजन आपल्याला स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. दापोडे गावचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगल्या स्पर्धा भरवल्या जात असतात आणि सध्या तरी आपण पाहतोय ही स्पर्धा देखील A1 दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका, टीमगरपणा आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण जवळजवळ आता सूर्यदादा अस्ताला चाललेला आहे. बरोबर सायंकाळचे 5:59 ही झालेली आहेत. म्हणजेच काय तर 6 वाजायला आलेले आहेत. दिवस मोठा आहे त्या अनुषंगाने 4 षटके आपले होतील, परंतु तुम्हाला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला प्रमोद आहे तर त्याच्या सोबतीला आपण पाहतोय रवी देखील आलेला आहे. पहिल्या पर्वामध्ये आपण फलंदाजी करताना टीमगरपाडा संघाला पाहिलं 39 धावा पहिल्या पर्वामध्ये पाहायला मिळाला. तर येणारे आता पुढचे 4 षटके आणि जिंकण्याकरता 40 धाव्यांची गरज असणार आहे टीम श्री गुरुदत्त चौथा हिरवा माणकोली संघाला. क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. उद्या मित्रांनो आपल्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे, फायनलचा दिवस असणार आहे. सामना क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळणार जय बजरंग कारिवली तर त्यांच्या विरोधात नटराज खारबाव संघ पाहायला मिळणार. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तुम्ही आमचा आवाज ऐकत असाल तर बरोबर उद्या 8:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स कारिवली संघाचे संघनायक आणि खारबाव संघाचे संघनायक. मॅचकडे दिशेने वळूया आपण. राम नाईक आहेत गोलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक पहिला पाहायला मिळतोय. पुढे सरकून यावेळेस सरळ बॅटने स्ट्रोक खेळला गेला. डीपमध्ये योगेश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. दोघांमध्ये फार सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट किती छान पाहायला मिळालं. 2 धावा इथे मिळाल्या. उद्या भरपूर सामने आपल्याला उद्या देखील पाहायला मिळणार. बाटाले ए संघ देखील इन ॲक्शन पाहायला मिळणार. जय बजरंग टेंबोली देखील आपल्याला पाहायला मिळणार. गाणे फिरिंगपाडा संघ देखील पाहायला मिळणार. राणा संघ पाहायला मिळणार. पिंपलघर संघ पाहायला मिळणार. धामणगाव संघ तर पिंपलगाव देखील पाहायला मिळणार. हे सर्व सामने पाहायला मिळणार. आडवा बॅटने ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे विचार विनवणी करण्यात आली आणि पंच सांगत आहेत चेंडू बॅटरच्या अंगाला धडकलेला आहे. एक धाव इथे मिळाली. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव मैदानाच्या आतमध्ये जोडली गेली. आता धावा येणं फार महत्त्वाचं झालेलं आहे टीम माणकोलीच्या माध्यमातून. धावफलक आपण पाहतोय धावफलकावरती 3 या आकड्यावरती आहे. 40 धावा बनवायची आहेत. सुरुवात आपण पाहतोय संत आणि सावध पाहायला मिळते. राम नाईक पुन्हा एकदा तयार.
पुढे सरकून यावेळेस फार सुंदर फटका पाहायला मिळतोय. कॉपीबुक स्टाईलने चेंडूला पाठवला जातोय. डेपास्ट्रा बाउंड लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय चौकार. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळले. दुसऱ्या डावामध्ये रवी चांगली बॅटिंग करत आहे. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सरळ बॅटने पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू गोळीच्या वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 चेंडूवरती ठोकले. 3 चौकार. मिळतोय अशा प्रकारचे फटके राजू सर सचिन सरांच्या बॅटपणा नेहमीच आपण पाहिलेले आहेत. आणि सचिन सरांची आठवण करून देणारे फटके सध्या तरी रवी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. त्याचा वापर केला जातोय. हा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला खेळायचं होतं. इथे चांगली लेंथ पाहायला मिळाली. चेंडू आपण पाहतोय फलंदाजच्या अंगाला धडकला. 1 धाव ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तर एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 16 या अंकावरती. तर षटक क्रमांक पहिलं हे आता संपलेलं आहे. जी सुरुवात मानकोली संघाला पहिल्या षटकामध्ये हवी होती ती रवीने मात्र मिळवून दिली. एक्सपिरियन्स आहे या बॅटरकडे. त्याच्याकडे अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. जहाँ ना पोचे रवी वहाँ तो पोचे कवी और जहाँ ना पोचे रवी और कवी वहाँ पोचे अनुभवी. अनुभव त्याच्याकडे आहे. 18 चेंडूने जिंकण्याकरता 23 धावांची अजूनही गरज आहे. माफ करा 24 धावांची गरज आहे. कारण 16 धावा झालेल्या आहेत. 40 बनवायचे आहेत राजू सर. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 आणि त्याकरता ललित आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जागा बनवली. ऑन साईडला पुल करायचं होतं. कनेक्शन चांगलं आहे. थोडंसं फंबल झालं. इथे आपण काय पाहतोय मोका भी दिया चौका भी दिया. चेंडू सीमा पार. मिळेल नशिबाचा चौकार. या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. हा चेंडू आता पाहिलं जाणार. डाव्या स्थितीचा बाहेर चेंडू आहे. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दॅट इज अ प्रेशर. थोडासा दबाव आहे राजू सर गोलंदाजावरती. कारण ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजा मिळत नसते ना त्यावेळेस अशा प्रकारची चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असतात. म्हणून काय तर क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. ललितला व्यवस्थित साथ मिळत नाहीये आणि कुठेतरी भरकटताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन यावेळी हलक्या हाताने दिशा दाखवली. वेगाचा वापर करण्यात आलं. चेंडू वेगाने सरसावतोय. सीमारेषेच्या दिशेने नाही थांबणार. धावा मिळती 4. येतोय चौकार.
जबरदस्त खेळ रवीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतापर्यंत रवीने 6 चेंडूंचा खेळ खेळलेला आहे आणि त्याच्यामध्ये 5 चौका राजूसह त्याने मारलेले आहेत. वा भाई वा, लाजबाब फलंदाजी पाहायला मिळाली. जो विश्वास त्याच्यावरती दाखवला होता त्या विश्वासाला पूर्णपणे ठाम उभा राहिलाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू चांगल्या लेंथवरती होता. बॅटची कळा, चेंडू मागे चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगल्या प्रकारे करत आहे. चेंडू आपण पाहतोय अंतिम क्षणी थांबवला गेला, मात्र इथे 3 धावा देखील मिळाल्या. बघा लक फॅक्टर आपण पाहतो रवीच्या पाठीशी आहे, कारण बॅटची कडा लागला, चेंडू अगदी इस्टनच्या शेजारून गेला आणि इस्टनच्या मागे त्याने 3 धावा पूर्ण केल्या. धावफलक आपण पाहतोय 3 धावेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळत आहे 28 या अंकावरती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये प्रमोद शांत आहे, मात्र रवी आक्रमण करत आहे. आडव्या बॅटने हलक्या हाताने दिशा दाखवली. वेगाचा पुन्हा वापर करण्यात आलं. चेंडू मागे फार वेगाने सरकतोय, नाही थांबणार. धावा मिळती 4, येतोय चौकार. याही वेळेला जागा बनवली फलंदाजाने. पूल केलं जातं, चेंडूला पाठवलं जातं स्कोअर लेकला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने आलं आणि आपण पाहतो अगदी हलक्या हाताने चेंडूची फेकी करण्यात आली. तर 2 धाबा प्रमोदने पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 34 या अंकावरती. तर षटक क्रमांक 2 हे अजूनही प्रगतीपथावरती आहे. परंतु काय खेळ साकारला गेला, फार सुंदर खेळ पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट, प्रति चेंडू मागे खेळला गेला. रवीचं आपण कौतुक करूया. या मॅचमध्ये त्याने 5 चौकार ठोकलेले आहेत. फुलतले ताही यावेळेस यष्ट्यांचा वेध होतोय. फलंदाज बाद. प्रमोद बॅक टू द डगआउट. नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जातोय. विकेट मिळाली आणि तीही आपण पाहतोय 34 या अंकावरती. समीकरणाचा आपण विचार केला, येणारे 12 चेंडू आणि 6 धावेंची गरज. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डाबामध्ये पाहायला मिळालं. बारा चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावेंची गरज. बॅकफुटला जाऊन यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे, झेलच्या खाली गोलंदाज येतोय, झेल पकडली जाणार, फलंदाज होतोय बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर आलेला आहे क्रमांक 4 वरती खेळण्याकरता. 6 धावा बनवायचे आहेत अजूनही. हलक्या हाताने यावेळेस दिशा दाखवली. वेगाचा वापर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलं. चेंडू चाललाय डीप पॉईंटला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर प्रभाकरने एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलं. धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने आता 35 अंकावरती आहे. येणारे उर्वरित 10 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावेंची गरज.
स्ट्राईकला बॅटर आपण रुपेश याला पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला फलंदाज गेले. फार सुंदर फटका खेळला गेला. लेपस्टा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर इथे फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 36 या अंकावरती. येणारे आता 9 चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावींची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्याकरता राऊंड विकेटने. हा फटका मोठा खेळायचा होता पाहिलं गोलंदाजाने आणि त्यानंतर एक चांगला टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. थोडासा खाली देखील चेंडू राहिला आणि इथे चेंडू डॉट पाहायला मिळाला. चांगला चेंडू आला. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. उर्वरित आता 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 4ची गरज. गोलंदाजी करण्याकरता आपण जग्गुला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हलक्या हाताने यावेळेस दिशा दाखवायची होती. बॅटच्या टोला चेंडू लागला. चेंडू चालला कव्हर क्षेत्रामध्ये. राम नाईक फार वेगाने आले. इथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. 2 धाबा नक्कीच पूर्ण. तिसरी होणार का? बॅकअप चांगलं झालं परंतु फलंदाजाला 2 धाबेवरती समाधान मानावं लागणार. धावफलक पुन्हा एकदा 2 धाबेच्या मदतीने पुढे सरकणार 38 अंकावरती. तर जिंकण्याकरता अवघ्या 2 धाब्यांची गरज. जगू पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला बॅटर आपण प्रभाकरला पाहतोय. पुढे सरकून हलक्या हाताने आपण पाहतोय. लेग ग्लान्स पाहायला मिळालं. चेंडू वेगाने सरसावतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तर अशा प्रकारे 2 धावा पूर्ण आणि या सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे टीम श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकोलीय संघाने. अभिनंदन 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 टीम.